तर नमस्कार मंडळी, मी उमेश कदम तुमचं स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर UK राईड्स या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण व्हिडिओ बनवतोय हा हेल्मेट माउंटचा आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो, मोटो व्लॉगिंग करतो. तर मोटो व्लॉगिंगसाठी एक चांगले हेल्मेट असणं खूप गरजेचं आहे. हेल्मेटवरती आपण जो ॲक्शन कॅमेरा माउंट करतो तो तेवढाच सेफ असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण हेल्मेटवरती जो स्ट्रॅप माउंट करणार आहोत तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे की तो कसा माउंट करायचा आणि मी कोणत्या कंपनीचा यूज करतोय ते तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये डिटेल्स मिळणार आहेत. आणि मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल माझी तर त्यामध्ये मी हेल्मेटचं अनबॉक्सिंग केलं होतं. सो माझं हेल्मेट जे आहे ते मी हेल्मेट नवीन घेतलं आहे ते एक्झॉरचं हंटर. हे बघा, एक्झॉरचं हंटर हेल्मेट. तर याच्यावरती आपण आता जो आपला कॅमेरा माउंट आहे तो इथे आपण माउंट करणार आहोत. तर त्यात तुम्ही कोणता कॅमेरा माउंट माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल हेल्मेटची तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी त्याची अनबॉक्सिंग केलेली आहे. तर आज आपण काय करणार आहोत की जो हेल्मेट आहे त्याच्यावरती आपण कॅमेरा माउंट बसवणार आहोत. तर चला, वेळ न घालवता आपण पटकन कॅमेरा माउंट याच्यावरती बसवू आणि मग पुढच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या आपण या हेल्मेटच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आत्तापर्यंत मी वापरत होतो वेगाचं हेल्मेट. तर हे हेल्मेट मी आधी वापरत होतो. आत्तापर्यंत जेवढ्या राईड केल्यात ते मी ह्या हेल्मेटने केले. ह्या हेल्मेटला आता बरीच म्हणजे 3 वर्ष ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेत. सो हे हेल्मेट मी वापरत होतो वेगाचं बोल्ट. हे बघा, क्राऊन. तर याचं जर तुम्ही बघाल याची पॅडिंग थोडीशी आता लूज पडलेली आहे आणि आतमध्ये थोडंसं खराब झालं आहे. तर ह्याची चीन कर्टन बघा आणि एक्झॉरच्या हेल्मेटची चीन कर्टन बघा, याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे विंड नॉईस जो रिडक्शन आहे ते भरपूर होणार आहे. आणि त्याच्यानंतर मी या हेल्मेटसाठी वापरत होतो ॲक्शन प्रोचा कॅमेरा माउंट वापरत होतो, कॅमेरा होल्ड. तर हा पण खूप छान आहे. याला पण आता ऑलमोस्ट 2 वर्ष होत आलेत. तर हा पण खूप छान आहे. याची पण क्वालिटी म्हणा किंवा स्टॅबिलिटी खूप छान आहे. सो मी आता या हेल्मेटवरून स्विच केलं आहे एक्झॉरच्या हेल्मेटवरती. जे वेगाचं हेल्मेट आहे ते मी रेग्युलर फिरण्यासाठी वापरेन, म्हणजे मार्केटमध्ये वगैरे किंवा छोटी राईड असेल तर, म्हणजे जवळच्या जवळ कुठे जायचं असेल तर एक, आणि जेव्हा लाँग टूरला जायचं असेल किंवा मोठी राईड असेल आपली तेव्हा मी नक्कीच एक्झॉरचं हेल्मेट यूज करेन. सो हेल्मेट कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर येस, हा आहे हेल्मेट स्ट्रॅप माउंट. तर तो मी यूज करतो 2Uचा. हा मी गॅजेट वर्ल्डमधनं परचेस केला होता, जे भाईंदरमध्ये आहे गॅजेट वर्ल्ड मुंबईमध्ये. तर तिथून घेतला होता. तो मला 550च्या आसपास पडला, 550 रुपयालाच पडला होता. तर याची अनबॉक्सिंग मी ऑलरेडी केलेली आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो की हा कसा आहे. हा बघा, तर हा असा काही येतो. हा जो आहे आपला चिन माउंट, हा जो आहे आपला कॅमेरा माउंट आहे. तर हा असा काही येतो. हे बघा, हा असा काही येतो. याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला जे माउंट भेटतो त्यामध्ये स्क्रू आहे. तर तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे हा ॲडजस्ट करू शकता तुम्ही. स्क्रू आहे बघा, स्टार स्क्रू लावून. त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला स्क्रू भेटतो टायटनिंगसाठी. हे आय थिंक स्पॅनर टाईप आहे जो टाईट करण्यासाठी. आणि हे जे 2 आहेत ह्या 3Mच्या टेप आहेत, त्या की इथे लागणार आहेत, इथे अशा आतमध्ये. हे बघा, हे अशा लागणार आहेत आतमध्ये. आपण अशा लावू आणि मग हे जे आहे हे हेल्मेटला लावू शकतो आपण. तर चला, पटकन आपण हेल्मेटवरती लावून घेऊ वेळ न घालवता. तर आपल्या हेल्मेटवरती मस्तपैकी आपण कॅमेरा माउंट लावून घेऊ. चला, मी आता कॅमेरा माउंट लावायला सुरुवात करतो. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मला कमेंटच्या माध्यमातून कळवा की माझे व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात. टाईम न घालवता आपण आपल्या कामाला सुरुवात करू, म्हणजेच आपण इथे कॅमेरा माउंट लावायला चालू करू. तर मित्रांनो, हा जो सरफेस आहे तो पहिल्यांदा थोडा क्लीन करून घ्यायला लागेल. तुम्ही ऑलरेडी क्लीन केलेला आहे. तुम्ही कोणत्या पण कॉटनने क्लीन करू शकता किंवा कशाने पण क्लीन करा. सो हा
सरफेस जो आहे तो क्लीन करणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावरती 3Mची टेप लागणार आहे. तो चला याची प्रोसिजर मी तुम्हाला पटकन दाखवतो. मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी आता आपण हे बघा, हा जो माउंट आहे तर याची आपण पोझिशन फिक्स करून घेणार आहोत, जो की बरोबर सेंटरला बसला पाहिजे. सो याच्यासाठी आपण याची पोझिशन फिक्स करणार आहोत. येस, तर इथे पोझिशन जर आपण फिक्स केली तर परफेक्ट आहे, कारण की हा सेंटर जो आहे याच्यावरती जो सेंटर मार्क आहे असा तो, आणि याचा सेंटर जो आहे तो परफेक्ट होईल. त्यामुळे इथे फिक्स केल्यानंतर आपल्याला काहीच इश्यू येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आपला एअरवेंट आहे तो पण आपण ओपन क्लोज करू शकतो, त्याला पण काही डिस्टर्बन्स होणार नाही आहे. सो चला पटकन आपण आधी याला 3Mची टेप लावून घेऊ आणि मस्त याच्यावरती फिक्स चालू घेऊ. तर तुम्ही व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, तोपर्यंत मी टेप लावून घेतो. तर इथे बघितलं या साईडला 3M आणि या साईडला फक्त हे आहे, तर हे काढून घेऊ आधी. तर हे बघा, हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि याच्यावर लावू. या माउंटच्या आतल्या साईडला जे इथे लावू, परफेक्ट लागलं पाहिजे. तर येस, परफेक्ट लावून घेऊ. तर आतल्या साईडचं एका साईडचं जे आहे मी परफेक्ट लावून घेतलंय, तसंच दुसऱ्या साईडचं हे बघा, या साईडला मी परफेक्ट लावून घेतलंय, चिकटवलंय मस्त, आणि ते चांगलं चिकटलंय. तर तसंच आपण इकडे पण चिकटून घेऊ. हे बघा, हा आतमध्ये ग्लू आहे. तर हे आहे इकडे चिकटू या साईड. तर हे बघा, हे मी इथे दाखवतोय तुम्हाला. अजिबात गडबड करू नका, व्यवस्थित चिकटून घ्या, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम येईल आपल्याला. सो अशा पद्धतीने दोन्ही साईडने चिकटलेला आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने चिकटून घेतलेलं आहे आपण. तर आता वेळ आहे की हेल्मेटवरती चिकटवायची. यस, तर अशा पद्धतीने 3Mची टेप आपण चिकटून घेतली माउंटवरती. आणि आता सेंटर तर ऑलरेडी आपण बघितलं आहे की कुठे येतोय सेंटर. सो हेल्मेटवरती आपण मस्त चिकटू. हे आहे आपलं हेल्मेट. आणि आता आपण हा माउंट जो आहे हा चिकटवणार आहोत. तर पुन्हा एकदा कन्फर्मेशनसाठी आपण एकदा ठरवून घ्यायचं की आपल्याला कुठे बसवायचं आहे माउंट. सो येस, हे बघा, इथे हा परफेक्ट दिसतोय असा. तर चला पुन्हा एकदा ही जी टेप आहे ही काढून घ्यायची 3Mची. तर मंडळी, ही जी टेप आहे ही फारच चिकट आहे, निघताना पटकन निघत नाही. हे बघा, अशा तऱ्हेने आपण दोन्ही पण ज्या टेप आहेत त्याचं वरचं जे ह्या टेप होत्या, प्लास्टिक होतं, ते काढून घेतलंय टेपचं. आणि याचा स्मेल खूप वेगळा येतोय. तर आता आपण काय करणार आहोत, हेल्मेट असं पकडतोय कारण की आपल्याला परफेक्ट समजेल की आपल्याला काय करायचं आहे, कसं बसवायचं आहे. तो सेंटर तर ऑलरेडी काढून घेतलाय, तरी पण एकदा बघतो आणि चिकटवतो. तर ही बघा, ही अशी प्रोसेस आहे. तर आता आपण चिकटवणार आहोत इथे. सो आपण काय करणार आहोत, आधी सेंटर बघणार आहोत आणि नंतर मग आपण पेस्ट करणार आहोत. चला तर मग ही पटकन आपण चिकटून घेऊ. तर हा जो आहे हा परफेक्ट सेंटर वाटतोय मला. तर यस, अशा पद्धतीने आपण हे चिकटून घेतलेलं आहे.
कॅमेरा माउंट जो आहे हा अशा पद्धतीने चिकटलेला आहे. सो हे बघा, हा जो माउंट आहे हा असा मी चिकटवलेला आहे. तर याच्यामध्ये बघितलं तर नॉर्मल थोडीशी गॅप राहिली, तर या गॅपमध्ये आपण नंतर अजून 3M टेप जे आहे आपण फिल करू, त्यामुळे ही गॅप जी आहे पूर्णपणे भरून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा माउंट जो आहे हा चिकटवलेला आहे आणि याचा लुक बघू शकता तुम्ही कसा येतोय. तर मंडळी, अशा तऱ्हेने आपला हेल्मेटवरती आपण जो माउंट बसवलेला आहे तो कंप्लीट झालाय, बसून त्याची प्रोसेस कंप्लीट झाले. तर आता आपण ह्याच्यावरती कॅमेरा लावू आणि तो कसा दिसतो आणि त्याचा लुक कसा येतो ते बघू आपण. तर आहे माझा ॲक्शन कॅमेरा ॲक्शन 3. मी इथे लावतोय आता कॅमेरा आणि बघू आपण. यस, असा काही लुक झालेला आहे मित्रांनो. हे बघा, असा लुक येतोय हेल्मेटचा, परफेक्ट लुक येतोय आणि तुमच्या अँगलनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जसा पाहिजे तसा कॅमेरा ॲडजस्ट करा अँगलनुसार. मोस्ट ऑफ दी आपलं हेल्मेट असं असतं, सो हा अँगल परफेक्ट असू शकतो. माझ्या मते हा अँगल परफेक्ट आहे. मी एकदा तुम्हाला हेल्मेट घालून दाखवतो की कसं दिसतंय. यस, तर हेल्मेट परफेक्ट बसलेलं आहे आपल्याला. सो असा काही लुक येतोय बघा. ग्लास ओपन करतो मी, आवाज कसा येतोय माहीत नाही. तर असा काही लुक येतोय. तर मित्रांनो हे बघा, हा आहे हेल्मेटचा लुक विथ कॅमेरा माउंट आणि कॅमेरा. कसा वाटला लुक? मस्त ना. तर अशा प्रकारे आपण हेल्मेटवरती कॅमेरा माउंट केला आहे. तर याचाच हा जो सेटअप आहे तो आपण यूज करणार आहोत पुढच्या व्हिडिओसाठी. आणि तुम्ही जर बघितलं तर एकदम परफेक्ट आणि सेंटरला कॅमेरा आपला माउंट झालेला आहे. सो व्हिडिओ काढताना आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, मोटो ब्लॉगिंगला काहीच इश्यू येणार नाही आहे. तर कसा वाटला सेटअप हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ही आहे गॉगल ग्लास आणि ही आहे नॉर्मल ग्लास. ओके, तर अशा प्रकारे आपला सेटअप कंप्लीट झालाय माउंटचा. तर असा होता आपला कॅमेरा स्ट्रॅप माउंट, जो की आपण आता माउंट केला आहे. त्याच्यावरती कॅमेरा पण माउंट करून मी तुम्हाला दाखवला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, मी उमेश कदम तुमची रजा घेतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि याचा अँगल कसा येतो, काय येतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण की आत्ता आपण माईक नाही इन्स्टॉल केला आहे, तर याच्यामध्ये आपण माईक इन्स्टॉल करू. मी जो माईक वापरतोय तो आहे शेनाईजचा माईक, जो की ऑलरेडी C टाईपमध्ये येतो, जो ॲक्शन कॅमेरामध्ये परफेक्ट लागतो. कारण की ह्याला ऑलरेडी C टाईप आहे इकडे कनेक्टिंग, म्हणजे चार्जिंग किंवा माईक जो अटॅच करायचा असतो तो त्याची जो अटॅचमेंट आहे ती C टाईपची आहे ऑलरेडी, जी की इनबिल्ड आहे. सो हा पण C टाईपचा असल्यामुळे आपल्याला काहीच इश्यू येणार नाही आहे, जे की आपलं इझी इन्स्टॉलेशन होऊन जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की याचा कॅमेरा इन्स्टॉल केला याच्यानंतर आपण माईक कसा इन्स्टॉल करतो आहे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तोपर्यंत आता आपण हा व्हिडिओ इथेच संपू. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा
UK राईड्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटू आपण अशाच एका नवीन उमेदीमध्ये, एका नवीन जोशामध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये, एखाद्या नवीन जागेवरती, एखाद्या नवीन फोर्टवरती, एखाद्या नवीन राईडवर. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.